नमस्कार. SK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बदलापूर पूर्वेत दागिने फसवणूक प्रकरणातील आरोपीला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक. बदलापूर पूर्व येथील आपटेवाडी रोड परिसरातील मोरया ज्वेलर्स येथे ग्राहकांच्या दागिन्यांची फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीचे नाव रोहित मल्हारी आंधळे असे असून त्याच्याकडून फसवणुकीतील सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून मोठ्या रकमेचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 337/2026 दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी रोहित आंधळे याने मोरया ज्वेलर्सचे मालक तसेच त्यांच्याकडे दागिने घेऊन आलेल्या ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ग्राहकांचे दागिने स्वतःकडे घेऊन त्यांचा अपहार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी फरार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपी हा अहिल्यानगर येथे लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने पोलिसांचे पथक अहिल्यानगर येथे रवाना झाले. तेथे शोध घेत असताना आरोपी रोहित मल्हारी आंधळे हा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्यातील फिर्यादी तसेच त्यांच्या ग्राहकांचे दागिने फसवणूक करून घेतल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 10 ऑगस्ट 2026 रोजी त्याची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या तपासात आरोपीकडून फसवणुकीतील 1,12,42,283 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये सुमारे 665 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास उल्हासनगर गुन्हे शाखा घटक -4 यांच्या पथकाकडून सुरू आहे. गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच फसवणुकीतील दागिन्यांची आणखी काही मालमत्ता किंवा रक्कम आरोपीकडून हस्तगत होणे बाकी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस सहायुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शोध वजाईक शेखर बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, सपोनी श्रीरंग गोसावी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दागिन्यांच्या फसवणुकीच्या या प्रकरणात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने हस्तगत झाल्याने या कारवाईकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून तपासांती आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे. पाहत रहा SK न्यूज.